मुख्यमंत्री अजित पवारांचे थोरले पुत्र पार्थ पवार सध्या पुण्यातील एका मोठ्या जमीन खरेदी प्रकरणामुळे चर्चेत आहेत। पण हा प्रश्न आहे की पार्थ पवार नेमके किती श्रीमंत आहेत, त्यांची संपत्ती कुठे आहे आणि हा 300 कोटींचा व्यवहार कसा झाला, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात सरकारी मालकीची 40 एकर जमीन आहे। कागदावर या जमिनीची किंमत 300 कोटी रुपये दाखवली आहे, पण जाणकार सांगतात की खरी किंमत बाजार किमतीपेक्षा कितीतरी जास्त आहे, म्हणजे हजारो कोटींची आहे। ही जमीन अमेडिया नावाच्या कंपनीने खरेदी केली। अमेडिया कंपनीचे मालक उपमुख्यमंत्री अजित पवारांचे थोरले पुत्र म्हणजेच पार्थ पवार आणि त्यांचे मामे भाऊ दिग्विजय अमरसिंग पाटील हे आहेत। आश्चर्याची बाब ही आहे की 300 कोटींची जमीन खरेदी करताना स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये भरली। होय, अवघे 500 रुपये। हा व्यवहार अतिशय वेगाने पार पडला। सरकारच्या ताब्यातील जमीन विकत घेतली, पण स्टॅम्प ड्युटी पूर्ण भरली नाही। हा व्यवहार कायदेशीर वाटतो, पण आतून गैरव्यवहाराची शक्यता आहे। त्यामुळे पार्थ पवार अडचणीत येऊ शकतात। पार्थ पवारांची संपत्ती किती आहे, जाणून घेऊयात। पार्थ पवारांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात प्रतिज्ञापत्र सादर केले होते। त्यांनी त्यांची स्वतःची संपत्ती सांगितली, जाणून घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। जंगम मालमत्ता। पार्थ पवार यांनी त्यांच्याकडे सुमारे 3.69 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचं नमूद केलंय। आता जंगम मालमत्तेत काय आहे तर बँक ठेवी, ट्रॅक्टर, मोटरसायकल, ट्रेलर आणि विशेषतः त्यांच्याकडे कोणतीही कार नाहीये। स्थावर मालमत्ता। पार्थ पवार यांनी आपल्याकडे सुमारे 16.42 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं म्हटलंय। त्यामध्ये पुण्यातील शिवाजीनगर येथील जिजाई बंगला आहे, त्यांची किंमत 13.16 कोटी रुपये। मुळशी तालुक्यातील घोटवाडे येथील फार्म हाऊस देखील आहे। 2019च्या रिपोर्टनुसार एकूण संपत्ती 20.12 कोटी रुपये इतकी आहे। आता कर्ज आणि इतर तपशील पाहूयात। पार्थ पवारांवर 9.36 कोटी रुपये कर्ज आहे। यामध्ये त्यांनी आई सुनेत्रा पवार यांच्याकडून 7.13 कोटी रुपये आणि धाकटा भाऊ जय पवार यांच्याकडून 2.23 कोटी रुपये कर्ज म्हणून घेतल्याचा उल्लेख केलेला आहे। कोणत्या बँकेत पार्थ पवारांच्या किती खाती आहेत, जाणून घेऊयात। पुणे जिल्हा सहकारी बँक, बारामती सहकारी बँक, अनंत नागरिक सहकारी बँक, शारदा ग्रामीण पतसंस्था आणि त्यांनी शरद पवारांना 50 लाख रुपये आणि सुप्रिया सुळे यांना 20 लाख रुपये कर्ज दिले। तर सध्याची संपत्ती किती आहे हे आकडे 2019चे आहेत। 2019 नंतर पार्थ पवारांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही, त्यामुळे प्रतिज्ञापत्र नाहीये। सार्वजनिकरित्या अद्ययावत तपशील उपलब्ध नाहीये। पण 2019 नंतर जमीन खरेदी आणि इतर व्यवहार पाहता त्यांची संपत्ती आता 20 कोटींहून अधिक असू शकते, मात्र याची अधिकृत पुष्टी नाहीये। आता पार्थ पवारांची राजकीय पार्श्वभूमी पाहूयात। पार्थ पवार बारामतीचे राजकारण पाहतात। अजित पवारांचे सगळे राजकीय धोरण त्यांच्याकडेच असते। पार्थ पवार 2019 मध्ये लोकसभा लढले, पण आता हे प्रकरण त्यांना अडचणीत आणू शकतं। थोडक्यात 2019 मध्ये पार्थ पवारांची संपत्ती 20 कोटी होती, पण आज ती वाढलेली असू शकते। 300 कोटींच्या जमिनीवर 500 रुपयांचे स्टॅम्प ड्युटी हा गैरव्यवहार की कायदेशीर? तपास सुरू आहे। अधिक माहितीसाठी आमच्या सोबतच राहा आणि तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात आणि या प्रकरणासंदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। आणि महत्त्वाचं म्हणजे माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।